नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीतील पराभवानंतर शिंदखेडा शहरात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली। या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवारांची चिंतन बैठक माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली। या बैठकीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल काँग्रेस तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रकाश नाना चौधरी यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आला। तसेच यावेळी पराभूत उमेदवारांचा सन्मान केल्याने राजकीय सौहार्द आणि लोकशाही मूल्यांचे दर्शन घडले। ही चिंतन बैठक आगामी राजकीय वाटचालीसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। तसेच या संकल्पनेचे प्रणेते माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी यांचे कौतुक करण्यात आले। या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, दैनिक शब्दगंगाचे संपादक देवेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी, माजी नगरसेवक दीपक अहिरे, शिवसेना शिंदे गटाचे सुनील पाटील, शहराध्यक्ष सोनू वाघ, प्राध्यापक मधुकर मंगळे, प्राध्यापक निरंजन वेंदे, भगवान मराठे, डॉक्टर इंद्रिस कुरेशी, चंद्रकांत राजपूत हे मान्यवर मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपादक देवेंद्र पाटील होते। बैठकी दरम्यान पराभूत उमेदवार गजानन भामरे, निलेश पाटील, सुनील पाटील, दीपक अहिरे, डॉक्टर इंद्रिस कुरेशी, उमाकांत देसले, चेतन देसले, पंकज कोठळकर, सलीम मिस्त्री, नंदकिशोर पाटील यांनी आपापल्या मनोगतातून निवडणुकीत कुठे कमी पडलो, राजकीय दबाव कसा होता, तसेच या निवडणुकीत आपले कोण हे कसे ओळखू आले याबाबत स्पष्ट मत मांडले। यावेळी प्राध्यापक मधुकर मंगळे, प्राध्यापक निरंजन वेंदे, प्रकाश नाना चौधरी, माजी नगरसेवक दीपक अहिरे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत भविष्यात निवडणूक लढवताना कोणते मापदंड वापरावेत, तसेच ज्या मुद्द्यावर एकत्र येणं शक्य आहे तेथे एकत्र येऊन लढा द्यावा असे सुचवले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रकाश चौधरी यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका सचिव भूषण पवार यांनी केले। यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे महेंद्र गिरासे, मनोज गुरव, महेंद्र मराठे, जितेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते। सदर बैठक येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्र मेट्रो न्यूज साठी मुख्य संपादक प्रभाकर धनगर।